प्रेस द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा ईशुदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्रियजनांनो, प्लीज ईशुदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवते. जास्तीत जास्त देवाचा गौरव तुमच्या एका लाईक आणि शेअर करणे देवाच्या गौरवासाठी आम्हाला मोठा व्हिडिओ करण्यात येईल. म्हणून प्लीज आमचा ईशुदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा. प्रियजनांनो, मी देवाचा सुंदरसा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि परमेश्वराचा म्हणणं हा सर्वश्रेष्ठ म्हणणं आहे. त्यासाठी आपण देवाच्या वचनाकडे बघू, कारण की आत्मिक म्हणण्याशिवाय आपलं जीवन काही नाही. म्हणून आपण त्या देवाच्या पवित्र वचनाकडे बघू. मत्ती सुवर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्यातलं 5वं वचन आणि मत्ती सुवर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्यातलं 16वं वचन. उपासाचे हेडिंग आहे गुप्त उपवास. प्रियजनांनो, आपण उपवास तर भरपूर करतो, पण उपवास कसा केला पाहिजे हे परमेश्वराने सांगितले. कारण की उपास तर करतो, पण उपासाचं प्रतिफळ नाही आल्यावर आपण म्हणतो एवढे उपास धरले पण परमेश्वराने माझ्याकडे बघितलं नाही, माझ्या उपासाचं प्रतिफळ दिलं नाही. आज तो देव तुम्हाला उपास कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि उपास कसा केला पाहिजे ह्याबद्दल त्याच्या वचनाद्वारे मी तुम्हाला सांगतो. तेव्हा तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे सम्मुख होऊ नका. तर उपास करता तेव्हा लोकांनी दिसावे म्हणून विसरू नका. लोकांनी दिसावे म्हणून आपले तोंड विस्मय करता. मी तुम्हाला खचित सांगतो त्याचे काय प्रतिफळ. तू उपास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, आपले तोंड धुव, अशा हेतूने की तू उपास करतो हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला असावे, म्हणजे तो तुझा गुप्त प्रतिफळ देईल. प्रियजनांनो, वचनाच्या सुरुवातीलाच हे गुप्त उपास म्हणजे तुम्ही जो उपास करता तो फक्त देवात आणि तुमच्यात असला पाहिजे, कोणालाच सांगितलं नाही पाहिजे. कारण की देव म्हणतो तू जर गुप्त उपास करशील तर मी तुला गुप्त प्रतिफळ देईन. कारण की तुम्ही उपास धरता, सकाळी तुम्हाला विचारतं जेवला का नाही, बाबा मी उपास धरला, नाश्ता का नाही केला, मी उपास धरला. तुम्ही फक्त उपास हा तुमच्यात आणि देवात राहायला पाहिजे. ज्यावेळेस तुमचा उपास आणि देवाचा उपास एक होतो, तुमचा आत्मा आणि देवाचा आत्मा एक होतो, त्यावेळेस उपासाचं प्रतिफळ भेटतं. म्हणून आपण तोंडाने सांगितलं नाही पाहिजे. म्हणून तर देव म्हणतो व्यर्थ बडबड केल्याने मी प्रार्थनेकडे लक्ष देईन. तुमचा उपास कधीही तुम्ही गुप्त ठेवा. तुम्ही उपास करता, सकाळी उठून प्रार्थना करा, देवाला सांगा तुमची जी काही इच्छा आहे, प्रभू या वचनाद्वारे माझी ही इच्छा आहे तू पूर्ण कर, आणि तू केलीस म्हणून मी तुला आताच धन्यवाद देते. आणि तुमचा उपास गुप्त ठेवा. सकाळी जो तुम्ही मन्ना खाता, तर दिवसा जरी तुम्हाला कोणी विचारलं तू जेवला का नाही, नाश्ता केला नाही, तर तुम्ही जर देवाचा आत्मिक मन्न झाला, कारण की देवाच्या वचनातच सांगतं मनुष्य केवळ भाकरीने परमेश्वराच्या मुखाने निघणार झालं. तुम्ही सांगायचं मी जेवण आत्मिक माझं झालेलं आहे. म्हणून उपास करा, तर गुप्त करा आणि गुप्त प्रार्थना करा, म्हणजे तो देव तुम्हाला त्याचं गुप्त प्रतिफळ देईल. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवेश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकर बघत आहेत त्यांना प्रत्येकाला स्पर्श करू शकतो. तुला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या ओळाचा त्यांच्या जीवनात रहस्य देतो. संपूर्ण रोगाच्या दृष्ट आत्मा निघ त्यांच्या शरीरातून. कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, कंबरदुखी बरी हो आणि पवित्र